मनापासून स्वागत. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये मुख्यत्वे कोरडवाहू शेती केली जाते आणि कोरडवाहू शेती म्हणजे फक्त अडचणी आणि शाश्वत कृषी उत्पादन आपल्याला मिळत नाही. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की शेती करत असताना अहोरात्र कष्ट करूनही जे उत्पादन मिळतं ते बाजारात जेव्हा शेतकरी विकायला नेतो तेव्हा त्याला बाजारभावसुद्धा मिळत नाही, बरेच वेळा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही आणि अशा परिस्थितीत अनेक आव्हानं असताना तो अहोरात्र कष्ट करून आपली शेती हा करतच असतो. या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर मजूर मिळत नाहीत, नंतर बाजारातले भाव केव्हा आपण जर बघितलं तर त्याच्यात चढ उतार आपल्याला बघायला मिळतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ, कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, गारपीट. अशा परिस्थितीमध्ये शेती करणं अत्यंत कठीण आहे, तरी शेतकरी बळीराजा हे करतच असतो. आता नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की शेतकऱ्याला याही पलीकडे जाऊन अनेक आसमानी संकटांच्या समोर जावं लागतं त्याला. उदाहरणच द्यायचं झालं तर जमिनीचे व्यवहार, जमीन खरेदी करताना अडचणी, जमीन विकताना अडचणी, नंतर भाऊबंदकी, नंतर हिस्से वाटप किंवा बांधावरची भांडणं, अनेक प्रकारचे आपण जर बघितलं किंवा तलाठ्याच्या कार्यातल्या ज्या नोंदी असतात त्याविषयीचं ज्ञान आपल्याला नसतं. असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर असतात आणि त्यातून तो आपलं शेती करत असतो आणि उत्पादन काढत असतो. मंडळी, आता शेत जमिनीचे जे व्यवहार असतात त्याविषयीचे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडत असतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे ज्ञान नसतं. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हा मुद्दाम विषय निवडला आहे की शेतकऱ्यांचे शेतजमिनीविषयक प्रश्न. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच कळेल की आपल्याला याविषयीचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि थोडासा जर आपण अभ्यास केला, थोडंसं वाचन जर आपण केलं आणि वरिष्ठांना जर आपण भेटलो त्या विषयातल्या, तर आपण आपले जमिनीचे प्रश्न सोडवू शकतो आणि भांडण आणि तंटे जे आहेत ते कमी होऊ शकतं आणि आपली शेती आपण पुढे नेऊ शकतो. मंडळी, शेतीचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, शेत जमिनीविषयी, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्रीयुत शेखर गायकवाड. नमस्कार. गायकवाड साहेब हे ठाण्याची जिल्हा परिषद जे आहे तिथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. आपण बघितलं की आपण म्हणतो की CO साहेब आलेत, CO साहेब ऑफिसमध्ये आहेत. CO हा शब्द अत्यंत कॉमन आहे, त्यामुळे CO साहेब आज आपल्यासोबत आहेत ठाणे जिल्हा परिषदेचे. आणि तसं बघितलं तर शेखर सरांची ओळख करून देण्याची अजिबातच गरज नाही. उभा महाराष्ट्र शेखर सरांना ओळखतो कारण त्यांनी कामच तसं केलं आहे. त्यांचे अनेक वेळा आपण लेखसुद्धा वाचले असतील. सर, कृषीदर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. सर, आपला लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे, तर पहिले फोन नंबर शेतकऱ्यांना सांगूया म्हणजे ते थेट तुम्हाला फोन करून प्रश्न विचारतील. अगदी. मंडळी, आमचे फोन नंबर नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 2490808050 आणि दुसरा नंबर 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा HD कोड फिरवायचा आहे. सर, एक पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की गाव आलं की जमीन आली, शेतजमीन आली आणि गावातली जमीन, त्याच्यात काय चरण वगैरे असतं, गुरांचं चरायचं असतं, काय आहे इथून सुरुवात करूया आपण. खरं म्हणजे मित्रांनो, माणसाला जमिनीचा इतिहास माहिती आहे. हो. आणि तो जो इतिहास माहिती आहे तो साधारण 6 लाख वर्षांचा इतिहास आता माणसाला अवगत झालेला आहे. हो. आणि मी आपल्याला जे चित्र आता दाखवतो प्रेझेंटेशनमध्ये, असंच गाव आज आपण सगळीकडे बघतो की जिथे शेतजमीन आहे, मध्ये कुठेतरी नदी आहे, डोंगर आहे, फॉरेस्टची जमीन आहे आणि गावठाण आहे. अशाच प्रकारची गावं आपल्या देशामध्ये हजारो वर्षापासून आहे. साधारण 25,000 वर्षापूर्वी आपण शेती करायला लागलो. बरोबर. आणि त्याच्या अगोदर हे आदिमानव आहे तो गुहेमध्ये राहून कंदमुळं खाऊन जगत होता. तेव्हापासून प्रत्यक्षात शेतीला जेव्हा सुरुवात झाली त्या मधल्या काळामध्ये जमिनीची मालकी कोणाकडेही नव्हती. बरोबर. आणि जमिनीचा पूर्व इतिहास म्हणजे खरं तर असं म्हणायला पाहिजे की माणसाच्या विकासाचा इतिहास आणि जमिनीच्या विकासाचा इतिहास हे दोन्ही समांतर आहे. सोबतच आले, ते सोबतच आलेले आहे. किंबहुना आजच्या जगातल्या सगळ्या गोष्टींचं वर्णन मला जमिनीच्या भाषेमध्ये करता येईल अशी परिस्थिती आहे. बरोबर. जमिनीचा जसजसा विकास होत गेला तसतसं आपल्याला लक्षात येईल मित्रांनो की सुरुवातीला जंगल तोडून जमीन कसायला सुरुवात झाली. मग झाडं तोडायला जास्त माणसांची गरज लागली. मग त्याच्यातनं ज्याच्या घरात जास्त माणसं त्याची जमीन जास्त, असं तत्व आलं. आणि त्याच्यातनं टोळ्यांची निर्मिती झाली. मग त्याच्यातनं गावं निर्माण झाली. मग आपण जे लहानपणी वाचत आलो, एक आटपाट नगर होतं, नदीच्या इकडे एक गाव होतं, नदीच्या पलीकडे एक गाव होतं, अशी गावं निर्माण झाली. म्हणजे टोळ्यांमधून गावं निर्माण झाली, अनेक गावां मिळून राज्य निर्माण झालं. अगदी कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रामध्ये असं म्हटलं की जेवढी माणूस जमीन कसू शकतो जंगल साफ करून तेवढी त्याच्या मालकीची. म्हणजे 5000 इसवी सनापूर्वी
सुद्धा जमिनीच्या मालकीबद्दल एवढी भांडणं नव्हती. त्यावेळी जेवढे ऐपत असेल, जेवढे झाडं कापू शकतो माणूस, तेवढी जमीन त्याच्या मालकीची होत होती. सर लोकसंख्या पण नव्हती ना. लोकसंख्या पण नव्हती. परंतु आणखी एक गमतीशीर गोष्ट अशी की अनेक वर्षानंतर आज ज्याच्या घरामध्ये दांडगाई करणारी माणसं जास्त, त्याची जमीन जास्त, असं फोन घेऊया. फोन घेऊया अगोदर. भूषण पुण्याहून काय विचारू इच्छितात? विचारा. हॅलो सर. भूषण बोला, विचारा, आवाज येतोय. हा सर, माझा एक प्रश्न आहे असा की माझी जमीन ही पाझर तलावामध्ये 10 एकर जमीन माझी गेली. हो. तर ती सरकारने मला बदलून दिली. बोला पटकन. सरकारने मला बदलून दिल्यानंतर ती 100 एकर गटात माझी 10 एकर जमीन दिली. ती माझ्या नावावर करण्यासंबंधीचे कायदा आणि त्याची प्रोसेस मला समजून सांगावी. तुमची जमीन पाझर तलावासाठी संपादित झाल्यावर जर सरकारने तुम्हाला जमीन दिली असेल तर सरकारने जमीन तुम्हाला त्या 100 एकरामध्ये नक्की कुठे दिलेली आहे आणि त्याची मोजमाप करून, जमिनीची मोजणी करून तुमच्या ताब्यात दिली पाहिजे. म्हणजे ती प्रत्यक्षात त्याच्या आधारे एक सनद आपण तयार करतो. जिल्हाधिकाऱ्यांची ऑर्डर झाल्यावर जमिनीची मोजणी होऊन ताबेपावती पण तहसीलदारांच्या समोर व्हायला पाहिजे आणि तुमची जमीन तुम्हाला चतुर्सीमा घालून सनदेमध्ये ते लिहून मग ताब्यात दिली गेली पाहिजे. तसं जर झालं नसेल पूर्वी आणि जमीन तुमच्या ताब्यात आली असेल तर तुम्ही आजसुद्धा त्यावेळची ऑर्डर काढून मला त्यावेळची जमीन डिमार्केट करून द्या, म्हणजे नक्की ठरवून द्या केव्हा आणि कुठली जमीन आहे, आजूबाजूला कोण आहे, याचा मोजणी नकाशा मागू शकता. आणि मोजणी नकाशा पण तयार झालेला नसेल तर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून अशी जमीन मला मोजून द्या अशी मागणी करू शकता. सर भूषणच्या प्रश्नापूर्वी आपण सांगत होतं की मग गावं निर्माण झाली म्हणजे जास्ती जंगल तोडेल तेवढी त्याची शेती जास्त, हा विषय आपला सुरू होता. मी असं म्हणतो माझ्या जमिनीच्या भाषेमध्ये की अनेक वर्षानंतर दुर्दैवाने 21व्या शतकात कलियुगामध्ये ज्याच्या घरात दांडगाई करणारी माणसं जास्त, त्याची जमीन जास्त, असं चित्र निर्माण होताना पण आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे मसल पॉवर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ज्ञानाची कास धरायला पाहिजे. सतत अद्ययावत ज्ञान जे काय आहे ते मिळवायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि आपल्या आजूबाजूला काय घडतं, शासन दररोज कोणकोणते निर्णय घेतं, कोणत्या कायद्यामध्ये बदल करतं आणि त्याला नक्की फायदा आहे. मी उदाहरण म्हणून आत्ताचं सांगेल की आत्ता ज्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला, अशा शेतकऱ्याची जमीन जर सगळी जमीन पाझर तलावात गेली असती तर याच्या अगोदर त्याला 10 वर्षापर्यंतच शेतकरी मानलं जात होतं. आणि तुम्हाला हे पण माहिती असेल की महाराष्ट्रात बिगर शेतकऱ्याला जमीन काही खरेदी करता येत नाही. मग असा शेतकऱ्याची जमीन जर एकदा संपादित झाली तर 10 वर्षाच्या दुसरी जमीन घेतली नाही तर त्याला परत शेती घेण्यामध्ये अडचण निर्माण होत होती. याच वर्षी शासनाने एक चांगला निर्णय घेतला की एकदा जमीन संपादित झाली आणि त्याचं सर्टिफिकेट त्याच्याकडे असेल, त्यावेळचे कागद असतील तर तो कायमस्वरूपी आता शेतकरी ठरेल. असा एक सकारात्मक निर्णय नुकताच शासनाने घेतलेला आहे. थोडक्यात म्हणजे शासनाने शेतकऱ्यांचा विचार करून काही निर्णय घेतलेला आहे, त्याचा शेतकऱ्यांना शेतजमिनी संपादित करण्यासाठी, आपली जमीन मिळवण्यासाठी किंवा राखण्यासाठी, शाबूत राखण्यासाठी त्याचा फायदा नक्कीच होईल. मंडळी, या नोटवर घेऊ एक छोटीशी विश्रांती. जाणून घेऊया आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं रहस्य. पाहायला विसरू नका हॅलो डॉक्टर, दर बुधवारी आणि गुरुवारी रात्री 8 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. हॅलो डॉक्टर, बुधवार आणि गुरुवार रात्री 8 वाजता आणि सोमवार आणि मंगळवार सकाळी 11 वाजता. राजा राम मोहन राय सती प्रथेच्या विरुद्ध जे आंदोलन त्यांनी केलं त्याच आधारावर इंग्रजी राजवटीने या प्रथेवर बंदी घातली. सती प्रथा सरळ सरळ हत्या आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकर वर्गाची लाच घेण्याशिवाय लोकांचं जगणं खूप कठीण केलं होतं. तुम्ही सोपवणार आहे तुमच्या रॉयल पॅलेस ऑफ झांसी टू द ईस्ट इंडिया कंपनी. मी माझी झाशी नाही कोणाला देणार. कारतुसावर पसरलेला असतो चिकचिकीतपणा, गाय आणि डुकराच्या चरबीचा तोंडाने स्पर्श करताच धर्म बुडाला. उचला रे पण भेटवून टाका इंग्रजांना. या कोण आहेस तू? आम्ही मंगल पांडे. नीळ उगवणारे कारागीर इंग्रज जमीनदारांचे पण जवळजवळ बांधील मजदूर बनवून गेले. मला तुझी कुठली बडबड नाही ऐकायची आणखी. आणि जर तुम्ही नकार दिला तर मी तुम्हा सर्वांना मारून टाकेन. कारागीर लोकांवरची मोठी संकट आवाक्याच्या बाहेर गेली.
तेव्हा त्यांनी बंडाच्या रस्त्याचा स्वीकार केला. भारत एक खोज रविवारी संध्याकाळी 4:45 आणि बुधवार दुपारी 12 वाजता. नमस्कार मंडळी. वेलकम फ्रेंड्स. वेलकम टू द शो. नमस्कार. मंडळी आपली तयार आहे फिश करी. त्याला जास्त शिजवायचं नाहीये, एकदम सिंपल ठेवायचं आहे. वा, छान असा आस्वाद तर मला आलेलाच आहे. तर हे आता आपलं ड्रिंक रेडी आहे. वाव, तुम्ही बघू शकता त्याचा ग्रीन कलर, किती सुंदर ग्रीन कलर आला. अगदी छान असा स्नॅक्स आहे. सुपर्ब, डिलिशियस. आस्वाद प्रसारण मंगळवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे शेतकऱ्यांचे जमिनीविषयक प्रश्न या विषयावर. आज आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत शिवत शेखर गायकवाड सर. आपल्याला कल्पना आहे की ठाणे जिल्हा परिषदमध्ये CEO या पदावर कार्यरत आहेत. सर, एक प्रश्न मला विचारायचा वाटतो आहे की प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता याची व्याख्याच बदलत चाललेली आहे आजच्या या 21व्या शतकात. म्हटलं तर काही वावगं होणार नाही. काय आहे सर नेमकं आहे? अगदी जमिनीच्या प्रॉपर्टी विषयी आता जो बदल होत आहे हो तो अतिशय इंटरेस्टिंग आहे. हो, तुम्ही जर या स्लाईडकडे नजर केली हो तर तुमच्या लक्षात येईल की प्रॉपर्टीची व्याख्या कशी बदलत चाललेली आहे. हो, याच वर्षी चंद्रावर प्लॉट पडायला सुरुवात झाली आहे. आता जमीन म्हणजे साधी जमीन, आता डोळ्याने दिसणारी जमीन असं फक्त व्याख्या राहिली नाही. जमीन म्हणजे समुद्रामध्ये भराव टाकून केलेली जमीन, चंद्रावर प्लॉट टाकलेली जमीन, मंगळावरची जमीन, अंटार्क्टिकावर बर्फ उघडं पडत असल्यामुळे नवीन होणारी जमीन, स्पेसमधली जमीन म्हणजे कुठेच नाही, कुठल्याच ग्रहावर नाही, पण मध्येच आपण शेती करण्याची शक्यता. चंद्रावरची जी जमीन आहे त्याचा ओनर कोण? मग नाही, आता मला तर कधी कधी भीती वाटते काही दिवसांनी तिथे पण खटले चालू होणार, तिथे पण कोर्ट सुरू होईल का काय, अशी परिस्थिती आहे. तर प्रॉपर्टीच्या व्याख्येमध्ये बदल होत आहे. हो, आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या आपण चर्चा केली सुरुवातीला. हो, या शतकाच्या शेवटी ते म्हणतात अनेक भूभाग जमिनीखाली पाण्याखाली जातील जमिनीचे. हो, त्याच्याबरोबर अनेक नद्यांच्या कडेला मोठा गाळ साठून नवीन जमीन निर्माण होईल. हो, समुद्राच्या काही ठिकाणी कडेने जर भराव टाकले गेले तर नवीन जमीन, खाडीमधली जमीन बुजवून नवीन केलेली जमीन, अशा प्रकारे जमिनीच्या व्याख्येमध्ये बदल होत आहे. सर, आता जमिनीच्या व्याख्येमध्ये बदल होतो आहे. लोक चंद्रावरचा प्लॉट्स घ्यायचा विचार करतात, ते आपण सांगितलं. तिकडे पण खटले होतील, फार इंटरेस्टिंग विषय आपण सांगितला. पण सर, या सगळ्या प्रोसेसमध्ये शेतकरी किंवा जो माणूस आहे सामान्य म्हणून ज्याला जमीन घ्यायची आहे किंवा विकायची आहे त्याच्या मानसिकतेत पण बदल होतो आहे का? त्याच्या मानसिकतेमध्ये मला जो बदल दिसतो हो तो खऱ्या अर्थाने सकारात्मक नाही. हो, आपल्याला असं दिसतं की 50 वर्षामध्ये जे व्यवहार झालेले आहेत हो त्याच्याकडे लोक पुन्हा आता शोधक नजरेने बघायला लागलेले आहेत. हो, जुनी कागदपत्र काढतायत. उदाहरणार्थ, एखाद्या बहिणीने आपल्या भावाला 1960 साली हक्क सोडून दिला असेल तर आता तिची मुलं जी नव्या पिढीची आहेत ते पुन्हा ते मागच्या कागदपत्र शोधून आमची कशी चूक झाली होती आणि आम्ही कसा हक्क सोडलेला नाही, मग आमच्या आईला कसं फसवण्यात आलं आणि ती अडाणी कशी होती हे दाखवून जुनी कागदपत्र काढून नव्याने खटले दाखल करण्याचा वेग वाढत आहे. सर, आता आपण सांगितलं की लोक मागे इतिहासात जातात आहे की आपल्या आईनी शिक्षित नव्हते म्हणून जमिनी गेल्या. आता हे जागृत पिढी आहे, शिकलेली आहे आणि जमिनीचे भाव लोकांना कळलेले आहेत. त्यामुळे हे सगळं आता परत प्रॉब्लेम सुरू होऊ शकतात. म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सांगितलं सर रेकॉर्ड. सर, हे जमिनीचे जे रेकॉर्ड्स असतात याचं काय महत्त्व आहे नेमकं? जमिनीच्या रेकॉर्डचं शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्व आहे. एक तर पहिलं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जमिनीचा पहिल्यांदा वापर होतो तो मालकासाठी. हो, म्हणजे खातेदार ज्याला आपण म्हणतो त्याचा मालकी हक्काचा पुरावा म्हणून जमिनीचं रेकॉर्ड वापरलं जातं. हो, दुसरं महत्त्व आहे ते ज्याच्या ताब्यात जमीन आहे. हो, म्हणजे साधारणतः कुळ ही व्यक्ती किंवा जमीन कसणारी व्यक्ती यांच्यासाठी हे महत्त्व आहे. आणि तिसरं आहे प्रशासनासाठी महत्त्व आहे. समजा नॅशनल हायवेचं काम चालू आहे, बरोबर,
आणि रस्त्यासाठी जमीन जाणार आहे, तर या जमिनीचे पैसे नक्की कुणाला द्यायचे असा प्रश्न जेव्हा सरकार पुढे येतो तेव्हा जमीनच मोजावी लागते आणि मग कुणाची हिस्सेवारी किती आहे याच्याप्रमाणे जमिनीचे पैसे दिले जातात. तर प्रशासनासाठी, नियोजनासाठी, महसूल कुणाकडून गोळा करायचा त्याच्यासाठी, विकासात्मक कामं करण्यासाठी, MIDC करायची आहे, नॅशनल हायवे करायचा आहे, धरणं बांधायची आहेत, रेल्वे करायची आहे, अशा सगळ्या कामांना जमीन लागते. म्हणून प्रशासनासाठी त्याचा वापर आहे. त्यामुळे खरं तर जमिनीच्या रेकॉर्डचं ह्या तिन्ही घटकांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सर, आता रेकॉर्डचा जेव्हा विषय आपण काढला आणि जेव्हा आपण सांगितलं की जमीन संपादित केली जाते, जसं पाझर तलावासाठी मगाशी भूषणचा फोन होता. सर, आता गंमत अशी आहे की यातून भांडणं निर्माण होतात, खटले न्यायालयात चालतात. मगाशी मला आठवतं आपण मेकअप रूममध्ये मला सांगितलं की एक खटला 300 वर्षापासून सुरू आहे. म्हणजे मला वाटतं की तिसरीच पिढी, चौथी पिढी असेल कदाचित. सर, हे काय आहे सर? म्हणजे असं म्हणतात की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. तसंच नाही का सर? हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यातले जर आकडेवारी बघितली तर आपल्याला आश्चर्य वाटेल अशा प्रकारची आहे. संपूर्ण भारतात आत्ताच्या तारखेला 3.25 कोटी खटले चालू आहे आणि एकेका खटल्यामध्ये म्हणजे मी स्वतःच 25,000च्या वर जमिनीच्या केसेसचा निकाल दिलेला आहे. कुठल्याच केसमध्ये 1 विरुद्ध 1 असा दावा असत नाही. बऱ्याच वेळा इकडे 4 पक्षकार विरुद्ध 5 पक्षकार असं असतं. पण 2 बाजूचे 2च पक्षकार आहेत असं जरी आपण गृहीत धरलं तर जवळजवळ 7 कोटी पक्षकारांचा संबंध आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की खटले जमिनीचे वर्षानुवर्ष चालतात आणि मग त्या खटल्याभोवती सगळे कुटुंब गुंतलं जातं. म्हणजे करता माणूस हा सकाळी झोपेतनं उठला की वकिलाचं ऑफिस, तहसील ऑफिस, रेकॉर्ड रूम, जिल्हा न्यायालय, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, लेबर कोर्ट, कोऑपरेटिव्ह कोर्ट अशी कोर्टांची 300च्या वर नावं सांगता येतील. इकडे सतत त्याचे हेलपाटे चालू आहे आणि त्यामुळे सगळं कुटुंब त्याच्या भोवती गुंफलं जातं. आणि कुटुंबातली जर 5 माणसं सरासरी धरली तर साधारण 30 ते 35 कोटी लोकांचा जमिनींच्या खटल्यांशी थेट संबंध आहे. विशेषतः मालमत्तेच्या बाबतीमध्ये तर फौजदारी केसेसमध्ये सुद्धा मुख्य कारण काय भांडणाचं मुख्य कारण असतं ते प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टीमधून मिळणारा फायदा, मालमत्ता. त्यामुळे मालमत्तेचे वाद हे नुसते सिव्हिलच्या साईडला नाही, ते फौजदारी गुन्ह्यांमध्ये आहे. आपल्या मानव विकास च्या रिपोर्टमध्ये असं म्हणलं की या वेगाने सगळ्या खटल्यांचा निकाल लागायला 325 वर्ष लागतील. आणि मी तर असं माझ्या भाषेत सांगतो की 325 वर्ष म्हणजे आपण जर नव्याने खटल्यांची भर याच्यात पाडली नाही तर हे 300 वर्षात संपेल, नाहीतर त्याला नाहीतर 600 होतील, 1200 पण होऊ शकतील. सर, मला एक खरंच असं वाटतं, आता म्हणजे आपण सांगितलं म्हणून मला हा प्रश्न विचारावासा वाटतो आहे की सर आता कायद्यांमध्ये खोट आहे का? कारण हे कसं इतके लांबून याला कसं सिम्प्लिफाय, कसं सोपं करता येईल, कसे पटकन याचे निकाल लावता येतील, याच्यावर काय सोल्युशन आहे? त्याचं कारण असं आहे सर, एक तर कायद्यात खोट असावी किंवा माणसाच्या मानसिकतेत खोट असावी. कशामुळे हे प्रलंबित होतात खटले? अगदी आपल्याला अगदी सुरुवातीपासून जर सांगायचं गेलं तर प्लेटोनी तेव्हा असं मानलं की माणसं साधी राहिली असती तर न्याय सोपा राहिला असता. पण माणसं साधी राहिली नाही. माणसांना साधं जीवन मानवत नाही, ते समाधानी नसतात, ते एकमेकाशी स्पर्धा करतात, महत्त्वाकांक्षा असते, एकमेकांचा द्वेष करतात. दररोजच्या पेपरमध्ये आपण ज्या बातम्या वाचतो त्याच्यामध्ये बहुसंख्य बातम्या ह्या प्रॉपर्टीच्या भांडणाबद्दल असतात. जर आकडेवारी तुम्ही बघितली, आपण खटल्यांची आकडेवारी बघितली, कायदे किती आहे, खटल्यांची आकडेवारी बघूया. आपण एक फोन पहिले घेऊया. बीडवरून एक फोन द्या. विश्वंभर त्या विचारू इच्छितात. विश्वंभर, आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो सर. हां, सलग प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज कमी करा. टीव्हीचा आवाज एकदम कमी आहे. माझ्या चुलत बहिणीची जमीन आहे. हा, बोला. प्रश्न सलग विचारा. हॅलो सर. पटकन प्रश्न. चुलत बहीण आहे. हा, तिथे एक 1.5 एकर जमीन आहे. विचारा, सलग प्रश्न विचारा पटकन. परत एकदा विचारा. हा, तिला वारस नाही तर तिथे वारस कोण होऊ शकते? हा, हे विश्वंभरराव, तिची बहीण वारस होऊ शकते का? तिची बहीण वारस होऊ शकते. तिची जर आईकडची जमीन म्हणजे तिच्या वडिलांकडून जमीन जर आली असेल तर तिची बहीण आणि भाऊ वारस होऊ शकतात, तिला जर खाली कोणी वारस नसला तर. आणि तिच्या नावावरची जमीन आलेली तर हा, मग ते वडिलांकडच्या वारसांकडे जायला पाहिजे कायद्याने. वडिलाकडून जमीन आलेली ते.
हा, मग त्यांच्या वडिलांकडून जमीन आली असेल तर तिच्या वडिलांच्याकडचे जे वारस आहेत ते वारस होणार अशा जमिनींना. सर आता आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं तर खरंच आपण म्हणतो की बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता खूप आहे, तर जमिनीचे प्रकार पण खूप आहे. तर सर हे आपल्याच देशामध्ये आहे की इतर देशांमध्येही जमिनीचे खूप प्रकार असतात आणि हे चांगलं की वाईट? जमिनीचे प्रकार भारता एवढे अन्य देशांमध्ये कुठेही सापडत नाही. मला मी एक चित्र दाखवतो की तुम्हाला याच्यातनं लक्षात येईल की आपल्याकडे जमीन म्हणजे नक्की काय आहे. हे जगात कुठेही नाही. बरोबर. अनेक देशांमध्ये जमीन म्हणजे फक्त जमीन आहे. आपल्याकडे जमिनीचे एवढे प्रकार पडतात. भोगवटादार वर्ग 1, वर्ग 2, पट्टेदार जमिनी, शर्तीच्या जमिनी, नव्या शर्तीच्या जमिनी, पुनर्वसनाची जमीन, देवस्थान इनामची जमीन, अमुक वतनाची जमीन, कुळकायद्याची जमीन, सिलिंगची जमीन, कमाल धारणा कायद्याखाली वाटप केलेली जमीन, न वाटप केलेली जमीन, असे जमिनीचे असंख्य प्रकार पडलेले आहेत. याच्यातून एक लक्षात येतं की भारतामध्ये जमीनविषयक प्रश्न गुंतागुंतीचे होण्यामध्ये हे जमिनीचे जे असंख्य प्रकार आहेत ते त्याला मुख्यतः कारणीभूत आहेत. आणि याचं कारण पण काय आहे की हे स्वतःहून तयार झालेले नाही. आपला जो पूर्व इतिहास आहे त्याच्यामुळे हे जमिनीचे एवढे प्रकार तयार झाले. राजांच्या काळामध्ये जेव्हा जमिनी दिल्या जात होत्या त्या मुळामध्ये जमीन कसायला देताना वतन म्हणून दिल्या गेल्या. म्हणजे त्याला पगार द्यायच्या ऐवजी त्याला सर ठरवलं, समजा पुजारी आहे, पुजाऱ्याला सांगितलं की तू दिवसभरातनं 2 वेळा पूजा अर्चा करा देवाची आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला 10 एकर जमीन देत आहे. मग त्याचं झालं गुरव इनाम, कदाचित त्याचं झालं देवस्थान इनाम. मग देवाच्या दिवाबत्तीसाठी जी जमीन देण्यात आली ते झालं देवस्थान इनाम. म्हणून या सगळ्या जमिनींचा जे प्रकार आहे ते तयार होण्यामध्ये एक मोठा इतिहास आहे. आणि त्याबद्दल नवीन नवीन कायदे करून या सर्व प्रकारच्या जमिनी या फक्त शेत जमीन असं कॅटेगरायझेशन केल्याशिवाय ते संपुष्टात येणार नाही. आणि त्यामध्ये जमीन महसूल शासनाचा लपलेला असल्यामुळे शासनाला सुद्धा अशा मोठ्या जमिनींमध्ये येणारा जो काही महसूल आहे तो महसुलावर 1 दिवसामध्ये निर्णय घेता येणं थोडं अवघड आहे. आणि त्यामुळे आहे ते प्रकार चालू राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये शासनाला प्रत्येक वेळी व्यवहार करताना त्याला सोप्या भाषेमध्ये जमीन महसूलमध्ये नजराना रक्कम असं म्हणतात. आणि अशी नजराना रक्कम शासनाला भरावी लागते. ही भरण्यामध्ये माफ करता येईल, परंतु केली तर काय होईल, शासनाचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न बुडेल. असा मुद्दा असल्यामुळे जमिनीचे असंख्य प्रकार आजही कायम आहे. आणि हे प्रकार जास्त कायम असल्यामुळे मग जमिनीच्या व्यवहारामध्ये गुंतागुंत निर्माण होते. मंडळी, यापुढे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जमीन विकत घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे, घेणाऱ्यांनी आणि विकणाऱ्यांनी सुद्धा काय काळजी घ्यायला पाहिजे, आणि त्यातून जर आपण अभ्यासपूर्वक जर हा व्यवहार केला तर काय अडचणी निर्माण होऊ शकतात. बरंच काही जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. सागर किनारे. कोळी लोक ज्या वस्तीत राहतात त्या वस्तीला काय म्हणतात? महाराष्ट्र. महाराष्ट्रात कुठे? रत्नागिरी. अरबी समुद्र कोणत्या स्टेट मध्ये? टाकली की नाही गुगली? तिसरा प्रश्न आणि त्यानंतर आपण त्याला देणार आहोत हे चांदीचं नाणं. कळसुबाई हे पर्वत शिखर कोणत्या रांगेत आहे? अंबरनाथ. दादा ये तो बराबर आहे. आओ इधर ये. तुमच्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम नाव आहे सह्याद्री चालता बोलता. चालता बोलता रविवारी दुपारी 3 वाजता आणि सोमवारी दुपारी 12 वाजता. प्रत्येकासाठी जीवाभावाची आमची मुंबई. मुंबई आमची मुंबई प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 8 वाजता. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे शेतकऱ्यांचे जमिनीविषयक प्रश्न या विषयावर, आणि तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. शिवशेखर गायकवाड सर, आपल्याला माहिती आहे ठाणे जिल्हा परिषदमध्ये CO या पदावर ते कार्यरत आहेत. सर, आता ब्रेकपूर्वी मी दर्शकांना सांगितलं जमीन विकताना, जमीन घेताना बरेच वेळा फसवणूक होते. एजंट्स असतात, दलाल असतात, एक जमीन 4-4 लोकांना विकली जाते. हा खूप गंभीर प्रश्न झाला आहे, म्हणजे यामुळेच खटले वाढलेत असं मला वाटतं. तर नेमका हा प्रश्न कसा निर्माण होतो, आणि खरंच अभ्यासपूर्वक जर जमीन विकत घ्यायची असेल किंवा विकायची असेल तर नेमकं माणसाला, व्यवहार करणाऱ्या दोन्हीकडच्या पक्षाला किंवा माणसांना कोणत्या प्रकारचं ज्ञान अभिप्रेत आहे?
आत्ताच्या तारखेला जर परिस्थिती पाहिली तर विकत घेणारा माणूस हो आणि विकणारा माणूस हो याच्यामध्ये असंख्य गोष्टी आहेत. उदाहरणार्थ जमीन तुकडा आहे का, जमीन कुळ कायद्याची आहे का, जमीन वतनाची आहे का, जमीन फॉरेस्टची आहे का, पूर्वीची देवस्थान इनामची आहे का, सरकारचा काही संबंध आहे का, सिलिंगपेक्षा जास्त होते का, घेणारा माणूस शेतकरी आहे का, अशा असंख्य प्रश्न स्वतःला विचारल्याशिवाय जमीन सरळ पद्धतीने घेणं धोक्याचं आहे. बरोबर. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जमीन घेणारा आणि विकणारा या दोघांची जरी संमती असली तरी मुळात जमिनीचा इतिहास काय हे पण पाहायला पाहिजे. हो हो. पूर्वीच्या काळी आपण 30 वर्षाचा मागचा सर्च घेत होतो. हो. म्हणजे काय की पूर्वी व्यवहार काय काय झालेले आहेत, हो. ही जमीन कुणाची आहे, ती खरंच मालकीची आहे का भाडेपट्ट्याने घेतलेली आहे, याच्या पूर्वजांच्या नावावर होती का विकणाऱ्याच्या, असं आपण तपासत होतो. हा 30 वर्ष कधी आला, 1950च्या आसपास सगळे जमिनीचे सुधारण्याचे कायदे झाले. म्हणून आपण 80च्या दशकात असं म्हणायचं की 30 वर्ष मागचा सर्च घ्या. हो. आता 2014 साली सर्च घेताना माझी शेतकऱ्यांना विनंती राहील की निदान तुम्ही 2014 पासून 50 वर्ष मागे जायला पाहिजे. म्हणजे साधारण 1950 म्हणजे 1950 ते 55 या काळातले 7/12 सगळ्या फेरफार नोंदी तपासायला पाहिजे. मुख्यतः जमिनीचं रेकॉर्ड पूर्वीचं पाहताना कुठे फसवणूक होते ते मी सांगतो. एक आहे जमीन जो मालक आहे असं सांगतो त्याचा मूळ शोधायला पाहिजे की याची वडिलोपार्जित जमीन आहे की त्याची खरेदीची जमीन आहे. मला अनेक उदाहरणं अशी सापडली की विकताना जमीन त्याच्याकडे 99 वर्ष कराराने देण्यात आली होती असं 2 केसमध्ये मला सापडलं. याचा अर्थ काय, तो मूळ मालक नाही, तो मूळ मालक नव्हता आणि 99 वर्ष पूर्ण होत आहेत पुढच्या वर्षी याची त्याला गॅरंटी होती आणि याची माहिती असताना त्याने काय केलं, रेकॉर्ड रूममधून ते कागद सापडत नाहीत असे दाखले घेतले आणि ते विकत घेणाऱ्याला दाखवले की याचं रेकॉर्डच नाही. आणि मग जेव्हाचा रेकॉर्ड आहे तेव्हापासून माझे आजोबा मालक आहे. आणि प्रत्यक्षात असं सापडलं की 99 वर्षाच्या कराराने ही जमीन याच्याकडे होती आणि आता जमिनीचा मालक नाही, पुढच्या वर्षी ही जमीन आता दुसऱ्याकडे जाणार आहे. बरोबर. आणि अशा पद्धतीने जर फसवणूक होत असेल तर लोकांनी विकणाऱ्यावर फार विश्वास न ठेवता अन्य मार्गाने या जमिनीचा शोध घ्यायला पाहिजे. विशेषतः कुठे कुठे फसवणूक होते ते पण मला सांगता येईल. एक म्हणजे बँकेचं नाव 7/12 नसताना बँकेकडनं कर्ज उचललेलं असतं आणि तो शेअर बँकेचा येण्यापूर्वीच जमीन दुसऱ्याला विकायची तयारी असते. म्हणजे एकाच वेळी माणूस दोघांना फसवण्याचा प्रयत्नात आहे. म्हणजे तो बँकेकडनं कर्ज पण घेतोय आणि त्याचबरोबर त्याला अजून एकाच्या गळ्यामध्ये ही जमीन मारायची आहे. अशा प्रकारची फसवणूक आहे. दुसरा पद्धत असं सांगता येईल की जमिनीच्या पूर्वजांकडून जेव्हा जमीन चालत आली तेव्हा काहीतरी गहाण खात्याने काही वर्षासाठी, लीजने काही वर्षासाठी जमीन होती आणि तो मग कालावधी संपायच्या आधीच हा जमीन विकून दुसऱ्याच्या गळ्यात मारतो आहे. असं एक कॅटेगरी आपल्याला सांगता येईल. सर एक फोन घेऊया. लक्ष्मणराव उस्मानाबादवरून विचारू इच्छितात. आवाज येतोय लक्ष्मणराव? हो हो आला येतो सर. माझा प्रश्न असा आहे, हा सलग विचारा, की तळ्यासाठी जी गव्हर्नमेंट जमीन आपल्या कब्जात घेत सरकार, तर त्या जमिनीत जी पाणी साठा राहिलेला, पाणी साठवून जी शिल्लक जमीन राहिलेली असते तर त्या क्षेत्रावर सरकार फॉरेस्ट का लावित नाही? कारण आजकाल लोक झाडं लावत नाही, असली बांधावरची झाडं पूर्ण तोडून टाकतात. तर त्याच्याऐवजी सरकारी जेवढी बी जमीन आहे त्याच्यात फॉरेस्ट तयार झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रात पाऊस जास्त पडेल. आसाम, मेघालय, मणिपूर त्या बाजूला जास्त पाऊस का पडतो? कारण तिथं झाडं, डोंगर, भरपूर क्षेत्र असते. तर सरकारनं ह्या सरकारी जमिनीत झाडाचं फॉरेस्ट लावायला पाहिजे. तो एकदम बरोबर आहे तुमचा मुद्दा. आणि सामाजिक वनीकरण हा विभाग आपला हे काम करतो, खरं ते त्यांच्या आपण लक्षात आणून देऊ. सर प्रश्न त्यांनी एवढा मोठा विचारला आहे तर त्याचं उत्तर पण खूप मोठं असेल असं मला वाटतं. त्यामुळे आपण छोटीशी विश्रांती घेऊया आणि मग आपण उत्तराकडे येऊया. मंडळी घेऊ एक छोटीशी विश्रांती. कलाकार हा जन्मावा लागतो हे खरं. व्यावसायिक संगीत हे खूप मोठं क्षेत्र आहे. आपण शिकू तेवढं थोडं आहे. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा.
कलाकाराला स्वतःमधल्या कलाकाराची ओळख घडवून देणं ही त्या घडवण्याची सुरुवात असते. म्युझिक ट्रॅक दर शनिवारी सायंकाळी 7:30 आणि दर रविवारी दुपारी 2 वाजता. सर्वांसाठी पंढरी, मुंबई आमची मुंबई. सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुंदर आयोजन. मुंबई आमची मुंबई. सण उत्सवांचं पारंपरिक नियोजन. मुंबई आमची मुंबई. प्रत्येकासाठी जीवाभावाची आमची मुंबई. मुंबई आमची मुंबई प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 8 वाजता. तर हे आता आपलं ड्रिंक रेडी आहे. वाव, तुम्ही बघू शकता त्याचा ग्रीन कलर किती सुंदर ग्रीन कलर आला. अगदी छान असा स्नॅक्स आहे. सुपर्ब, डिलिशियस. आस्वाद प्रसारण मंगळवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शन कार्यक्रमात चर्चा सुरू आहे शेतकऱ्यांचे जमिनीविषयक प्रश्न या विषयावर. आणि आज आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत शिवज शेखर गायकवाड सर. गायकवाड सर, आपल्याला कल्पना आहे की ठाणे जिल्हा परिषदमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचा या विषयाचा खूपच मोठा अभ्यास आहे, आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून कळतच असेल. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आणि सेन्सिबल प्रश्न आहे. पहिले एक जो प्रश्न आला होता की जी सरकारची जमीन आहे पडीक असेल तिथे जर लागवड आपण जास्त केली, पण त्यांचं असं म्हणणं आहे की फॉरेस्ट कव्हर जर वाढलं तर पर्जन्यमान वाढेल. काय सांगता येईल? नाही, अगदी बरोबर आहे त्यांचं आणि एवढी चांगली सूचना आहे. याच्यासाठी शासनामध्ये फॉरेस्टच्या जमिनीमध्ये झाडं लावणारा फॉरेस्ट विभाग आहे. हो. आणि इतर जमिनी समाजाच्या ज्या आहेत त्याच्यावर झाडं लावणारा सामाजिक वनीकरण विभाग आहे. निश्चितपणे आपण त्यांची सूचना सामाजिक विभागाच्या लक्षात आणून देऊ. सामाजिक वनीकरण विभाग याच्या अशाच पद्धतीच्या जमिनींवर झाडं लावत असतो आणि निश्चितपणे अशा सगळ्या पडीक जमिनींवर झाडं लावायला पाहिजे. त्यांची ही सूचना अतिशय उपयुक्त आहे. उपयुक्त आहे. सर, आता एक महत्त्वाचा प्रश्न, जमिनीच्या वादावरून भांडणं होतात. जमीन म्हटलं की भांडण आलंच म्हणून समजायचं आपण. तर सर, हे भांडणं कशा प्रकारचे असतात, कशामुळे उद्भवतात आणि त्याचं स्वरूप कसं असतं? मुख्यतः जमिनीच्या भांडणाची 4 कारणं सांगता येतील. हो. पहिलं महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे इथे आपण स्क्रीनवर बघू शकतो, शब्द न पाळण्यामुळे भांडणं होतात. आणि सगळ्यात जास्त भांडणं साधारण 30 ते 35% भांडणं हे एका कारणामुळे. सर, 30 ते 35% कारणं यामुळे होतात, पण 100 ते 99% लोक शब्द पाळत नाहीत सर. हां, हे बरोबर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कायद्यामधले जे बदल आहेत त्याच्यामध्ये हा एक बदल अपेक्षित आहे. हो. जगातल्या अनेक देशांमध्ये खोटं बोलण्यासाठी जास्त शिक्षा आहे आणि इतर गुन्ह्यांना कमी शिक्षा. आपल्या देशामध्ये उलट आहे. आपल्याकडे उलट आहे. ॲफिडेव्हिटवर लोक सर्रास खोटं बोलतात. म्हणजे तुम्हाला 2 किस्से फार मजेशीर मला सांगता येईल. एक अडाणी बाई होत्या, कोर्टात गेल्या आणि कोर्टात त्यांना विचारलं, बाई तुमचं वय काय? त्या बाईंनी वय सांगितलंच नाही. त्यांनी सांगितलं, मी 17 पावसाळे बघितले आहे. तर वकील म्हणले, हे काय आहे, तुम्ही 50च्या वाटता आणि पावसाळ्यामध्ये कुठून आले? ते म्हणले, नाही, मधली वर्ष दुष्काळाची होती, ते मी पकडलेली नाही. म्हणजे माणसं आपल्या सोयीचा कसा अर्थ काढतात त्याचं हे उदाहरण आहे. आणि मिनिटाला माणसं शब्द बदलतात, खोटं बोलतात. आणि जमीन विकून आला की रस्त्यामध्ये भेटणारा माणूस त्याला म्हणतो, अरे किती रुपयाला जमीन विकली? मग मी त्याच्या डबल भाव दिला असता. असं म्हटलं की त्याचं जे डोकं फिरतं की तो लगेच एक अर्ज द्यायला सुरुवात होती. आणि मग एकाच वेळी अनेक खटल्यांना सुरुवात. मग पीक पाहणीचा दावा वेगळा, मनाईचा दावा वेगळा, दिवाणी कोर्टात वेगळा खटला सुरू. अशा पद्धतीने एकाच वेळी माणसं खटले सुरू करतायत. साधारण 35% भांडणं या कारणामुळे आहे. दुसरं महत्त्वाचं कारण आहे कायद्याचं अज्ञान आहे. म्हणजे लोकांना खरोखर माहिती नाही कायदा काय आहे, नियम काय आहे, कार्यपद्धती काय आहे, आणि त्यामुळे काही भांडणं होतात. उदाहरणार्थ, स्वस्तात जमीन मिळणारा एक नवा वर्ग आता उदयाला येतो पाहतो. भानगडीच्या जमिनी विकत घेणे, त्याचं पॉवर ऑफ अटर्नी घेणे आणि ते दुसऱ्यांच्या गाळ्यात जमीन मारणे आणि त्यांचे खटले कसे चालू राहतील असा प्रयत्न करणारा त्याची गंमत बघायची. आणि तसा एक मोठा वर्ग समाजात निर्माण होऊ पाहतो आणि त्यामुळे पण भांडणं आहे. तिसरं महत्त्वाचं कारण सांगता येईल ते म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा,
ईर्ष्या, महत्वाकांक्षा, एकमेकाची जिरवायची हौस, जेलसी, अशा प्रकारची सामाजिक जी कारणं आहे त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर भांडणं आहेत. मी स्वतः एवढ्या केसेस चालवल्या आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल. लोक ॲफिडेव्हिटवर सर्रासपणे खोटं बोलतात आणि मिनिटाला शब्द बदलतात. राजकारणाचा इफेक्ट हा त्यांच्या खटल्यांवर होतो. थोडक्यात सर इंटिग्रिटी नाही आहे. हां, इंटिग्रिटी नाही आहे. खोटं तुम्ही बोलताय, तुमचा शब्द तुम्ही पाळत नाही, तुम्ही घडी काहीतरी सांगतायत, थोड्या वेळात काहीतरी सांगतात आणि ॲफिडेव्हिटवर तुम्ही खोटं बोलतायत. म्हणजे सर आता मग शेवटी न्यायालयाने कोणावर विश्वास ठेवायचा? आम्ही प्रशासक म्हणून किंवा महसूल अधिकारी म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की ग्रामपंचायत इलेक्शनला विरोधात पॅनल उभा केला की मग त्याचा रस्ता अडवला जातो. म्हणजे रस्ता अडवण्याचं जे भांडण आहे ते सरळ येत नाही, त्याच्या मागे एक लपलेलं कारण आहे. म्हणजे सर पर्सनल इश्यूज आहेत थोडक्यात. हां, बऱ्याच अंशी हे पर्सनल व्यक्तिगत प्रश्न आहेत सगळे. अगदी आणि त्यामुळे पण भांडणं आहे. सर मी शहरात राहतो त्यामुळे माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे की समजा इतर राज्यातून काही लोक इकडे आले, तिकडे त्यांची जमीन आहे, तिथे 7/12चा उतार आहे, पण त्यांना महाराष्ट्रात जमीन घ्यायची आहे, तर तो 7/12च्या भरोशावर ते महाराष्ट्रात जमीन घेऊ शकतात का? इतर राज्यांमध्ये जर माणूस शेतकरी असेल, फॉर एक्झाम्पल गुजरात, कोणत्याही राज्यामध्ये जर माणूस शेतकरी असेल तर त्याला महाराष्ट्रात जमीन घेता येते. परंतु आता उलट आहे, शेतकरी नसलेली माणसं की ज्यांना महाराष्ट्रात शेतजमीन घ्यायला बंदी आहे, अशी माणसं इथली जमीन घेण्यापूर्वी 2 महिन्याआधी 15 दिवस अगोदर तिकडे जमीन घेऊन तिकडचे 7/12 इकडे दाखवायचा प्रयत्न करून मग इकडे शेतजमीन घेताना आपण बघतो. आणि त्याच्यामध्ये असंख्य लोकांची फसवणूक होते. बऱ्याच वेळा मधले दलाल त्यांना जे 7/12 आणून देतात की आम्ही, अनेक तुम्हाला पेपरमध्ये पण जाहिरात येईल की आम्ही तुम्हाला 1 महिन्यात शेतकरी करू. बरोबर. अशी कसली कार्यपद्धती कायदेशीररित्या अस्तित्वात नाही. अनेक वेळा लोक खोटे 7/12, फोर्जरी करून 7/12, खोटे शिक्के मारून 7/12 आणून देतात आणि त्याच्यापासून लोकांनी जागरूक राहायला पाहिजे आणि खात्री केल्याशिवाय कुठल्याही पद्धतीने व्यवहार करू नये. अशा प्रकारे जमिनींचा व्यवहार करता कामा नये. सर आता 7/12चा आपण उल्लेख केला. आता सर 7/12, 8 प्रत्येकाच्या तोंडात असतं, पण नेमका 7/12 म्हणजे डॉक्युमेंट आहे, कागद, सरकारी कागद म्हणजे नेमकं काय? 7/12 हा जो शब्द आला तो मुळामध्ये ब्रिटिशांपासून जमिनीचं रेकॉर्ड तलाठ्याकडे जे आपण ठेवतो ते 1 ते 21 नमुन्यामध्ये ठेवतो. आणि त्यातला 7 नंबरचा जो नमुना आहे तो ही जमीन कसतं कोण, त्याच्यामध्ये जमिनीमध्ये कुळ कोण आहे, किती जमीन आहे, क्षेत्र किती आहे, गावाचं नाव काय आहे, अशा प्रकारची जी मालकी हक्काबद्दलची माहिती आहे ती सगळी 7 नंबरमध्ये आहे. आणि 12 नंबरमध्ये या जमिनीमध्ये पिकं कोणती करण्यात आली, खरीपामध्ये कोणती पिकं घेतली, रब्बीमध्ये कोणती पिकं घेतली, जलसिंचित क्षेत्र किती आहे आणि अजलसिंचित किती क्षेत्र आहे, विहीर किती आहेत, झाडं किती लावली आहेत, अशा प्रकारे भोगवट्याशी संबंधित जे माहिती आहे ती सगळी 12 मध्ये आहे. त्या दोघांचा मिळून जो नमुना तयार झाला त्याला आपण 7/12 असं म्हणतो. सर एक फोन घेऊया. औरंगाबादवरून ज्ञानेश्वर काय विचारू इच्छितात? विचारा. माझा प्रश्न असा आहे की सर, आम्ही शासनाची मोजणी केलेली आहे, शेजाऱ्याकडे 6 गुंठे वावर निघलं, तो काही ताबा देत नाही, भांडणं करून राहिलं ते. पण तुम्ही ते मोजणी नकाशा तुमच्या हातात मिळाल्यानंतर जर समोरच्या शेतकऱ्यांनी ताबा दिला नाही तर तुम्हाला प्रांत अधिकारी यांच्याकडे जमीन महसूल कायद्याखाली अर्ज करायला पाहिजे. आणि त्याला एक थोडं कार्यपद्धती एवढीच आहे की त्याला नोटीस जाईल समोरच्याला, जरी तो मोजणीच्या वेळी गैरहजर राहिला असला तरीसुद्धा तुमची सरकारी सर्वेअरनी मोजणी केलेली असल्यामुळे तुमची मोजणी ग्राह्य धरली जाईल, त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. फक्त जमिनीचा मोजणी नकाशा मिळाल्या तो लगेच स्वतःहून ताबा देणार नाही. तो काय करत असतो, जमिनीचा ताबा द्यायच्याकडे टाळाटाळ करण्याची त्याची वृत्ती आहे. बरोबर. आणि त्यामुळे तुम्हाला प्रांत ऑफिसरकडे हा खटला चालवायला पाहिजे. पण 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला हा जमिनीचा ताबा मिळेल अशा प्रकारची ऑर्डर प्रांताधिकारी देऊ शकतात आणि ते मोजणी नकाशाच्या आधारेच तुम्हाला आपोआप ताबा मिळू शकेल. सर आपण मगाशी सांगितलं की 1 ते 21 उतारे, त्यातला 7 आणि 12 नंबरचा फॉर्म हा अत्यंत महत्त्वाचा किंवा मुद्दा महत्त्वाचा. 7 मध्ये मुख्य मालक, कुळ आणि नंतर 12 मध्ये आपण सांगितलं की भौगोलिक स्थिती. सर आता हा 7/12 जर समोर डोळ्यासमोर आला हा वाचायचा कसा? अनेक लोक दररोजच्या जीवनात आपण बघतो कितीतरी कॉम्प्लिकेटेड फॉर्म भरतात. आपण पासपोर्टचा फॉर्म भरतो, आपण रेशनसाठी फॉर्म भरतो, आपण शाळेतले फॉर्म भरतो, पण अनेक लोकांना 7/12 समजत नाही. बरोबर. मी तर गमतीने असं म्हणतो की 7/12 वर एक
पूर्वी एका केसमध्ये असं मला सापडलं की एका शेतकऱ्याचं नाव होतं आणि तिथे चांगला अक्षर नसलेला तलाठी होता. त्यामुळे तो काय करायचा, अक्षरांच्या वर रेग ओढायचा नाही. त्याच्या विरुद्ध चांगला अक्षर असलेला एक तलाठी तिथे आला आणि त्याच्या नावावर त्याने पूर्ण अशी रेग ओढून, मराठीमध्ये आपण जसं लिहितो तसं ते नाव आणि त्याला वर एक रेग ओढली. त्या माणसाने मला घाबरून 7/12 दाखवला आणि सांगितले, साहेब मागच्या वेळी 7/12ला रेग नव्हती, आता कशी रेग आली. मग त्याच्यापासून मला काही धोका आहे का? म्हणजे एका तलाट्याने वाक्य संपल्यावर, नाव संपल्यावर शेतकऱ्याचा एक डॉट केला, पूर्णविराम. तो पूर्णविराम म्हणजे काय धोकादायक आहे का मला, असं लोकांनी मला विचार. तर मला थोडक्यात सांगायचं काय की 7/12चा नमुना एवढा छोटा आहे, तर प्रत्येकाने तो समजून घ्यावा आणि या प्रत्येक कॉलमचा अर्थ काय आहे हे त्यांनी स्वतःसाठी समजलं पाहिजे. त्यांनी एवढंच नाही तर स्वतःच्या पुढच्या पिढीला हा 7/12 काय आहे समजून सांगायला पाहिजे. मागच्या पिढीमध्ये शेतकऱ्यांनी काय केलं, आपले सगळे 7/12 कुठेतरी गुंडाळून ठेवले आणि त्याच्या झोपडीमध्ये कुठेतरी तो वर खोचून ठेवले. नव्या पिढीला हे कधी समजलं नाही. अगदी बरोबर. किंबहुना लहान मुलाला काय करायचं हे महत्त्वाचे कागदपत्र हातात देऊन असं त्याला वाटत होतं. पण आता काळ बदललेला आहे. माझी विनंती राहील सगळ्या शेतकरी मित्रांना की हा 7/12 गट नंबर, आपल्या जमिनीचे बांध हे सगळे नव्या पिढीला सांगितले पाहिजे. किंबहुना प्रत्येक जमीन शेतकऱ्यांनी आपण धडधाकट असतानाच आपल्या बांध बंदिस्तीसह नव्या पिढीला दाखवली पाहिजे. मुलांना ते आपला बांध कुठे आहे, आपला गट नंबर कुठे आहे, बांधाचा नंबर कुठे असतो हे सगळं शिकवायला पाहिजे. इनफॅक्ट सर, आता आपण जे सांगताय हा कार्यक्रमाला येण्यापूर्वी ही सगळी माहिती मी नेटवर बघितली. आता सगळं जग बदललं आहे आणि तरुण पिढींनी जर नेटवर जरी गेलात तर मला असं वाटतं की सर सगळे आपण जे बोललात ते सगळं नेटवर पण आज उपलब्ध आहे. अगदी उपलब्ध. त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सर आता एक बेसिक प्रश्न मला विचारायचा आहे की जेव्हा शेतजमिनीचा व्यवहार होतो तेव्हा 2 गोष्टी येतात, 7/12 आणि 8. सर यात काय फरक आहे? 7/12 म्हणजे एका गटाच्या जमिनीचा उतारा म्हणजे 7/12 आहे. हो. पण एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर अनेक गटांमध्ये जमीन असू शकते. अच्छा. म्हणजे समजा उदाहरणार्थ तुमच्याकडे एकूण 4 गट नंबरमध्ये जमिनी आहे, तर ही सगळी तुमच्या नावावरची सगळी जमीन एकत्र कशात दिसेल? कारण का या त्या व्यक्तीकडून तलाठ्याला जमिनीचा महसूल गोळा करायचा असतो. बरोबर. त्यामुळे 8 मध्ये काय असतं, धारण क्षेत्र असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावावर गावामध्ये एकूण जमीन किती आहे आणि कोणत्या कोणत्या गट नंबर मध्ये आहे याची सगळ्याची यादी म्हणजे 8 आहे. बरोबर. 8 मध्ये धारण क्षेत्राचा उतारा असं त्याला नाव आहे. 8 मुळे सगळी जमीन किती एकत्र आहे हे समजतं. दुसरा फरक 7/12 आणि 8 मध्ये असा आहे, पोट खराब जी जमीन आहे, जी ज्यावेळी ब्रिटिशांच्या काळी जमिनी मोजल्या त्यावेळी त्यांनी काय केलं, खराब असलेल्या जमिनी, पडीक जमिनी, विहिरी खालची जमीन एवढ्या जमिनी पडीक ठरवल्या आणि त्याच्यावर जमीन महसूल बसवला नाही. अशी जमीन 7/12 मध्ये पोट खराब म्हणून लिहिलेली असते. तो पोट खराब क्षेत्र वगळूनच जमिनीचं क्षेत्र 8 वर तुम्हाला शेतकरी मित्रांना दिसेल. सगळ्यांनी आपापल्या 8 आणि ते अतिशय जे कामाचं आहे ज्याच्यावर जमिनीचा महसूल टॅक्स बसवलेला आहे अशी एवढीच जमीन 8 वर लिहिलेली असते. सर आता एक कार्यक्रमापूर्वी मी येत होतो तर माझ्या मित्राला मी सांगितलं की असा कार्यक्रम आहे. त्याने एक मला प्रश्न विचारला. त्यांच्याकडे फॅमिली प्रॉब्लेम असा झाला की आजोबांची जमीन होती, शेतजमीन. आजोबा मरण पावले आणि नंतर काही कारणामुळे घराला आग लागली आणि घरात पूर्ण जळून खाक झालं. म्हणजे कागदपत्र पण जळून खाक झाले, 7/12, 8 वगैरे सगळं. आता सर शेतजमीन शोधायची कुठे असं त्यांनी मला सांगितलं की सरांना विचारा. मला असं वाटतं अशा माणसाला फक्त गावाचं नाव जरी माहिती असलं तरी त्याची जमीन शोधता येईल. आणि आजकालच्या काळात ते अधिक सोपं झालेलं आहे. विशेषतः अशा माणसाने काय केलं पाहिजे, सर्वप्रथम आपल्याकडे 100 वर्षापासून सगळे 7/12 हे तहसील ऑफिसमधल्या रेकॉर्ड रूममध्ये ठेवलेले असतात. त्याने त्या गावामध्ये जायचं आणि साधारण कोणत्या भागामध्ये आपली जमीन होती अशा जमिनींचा मध्ये फिरून भावकीतल्या लोकांना विचारून किंवा गावातल्या महत्त्वाच्या लोकांना विचारून की या आडनावाच्या लोकांच्या जमिनी कोणत्या भागात आहे आणि नंतर त्याला काय करता येईल, रेकॉर्ड रूममध्ये जाऊन सर्च घेता येतो. म्हणजे काही तास तुम्हाला रेकॉर्ड रूममध्ये जाऊन बसता येतं, त्या गावचं दप्तर सगळं बघता येतं आणि ते बघताना तुम्हाला प्रत्येक जमिनीचा 7/12 हाताळता येतो. बरोबर. अशा पद्धतीने जरी आजच्या तारखेला एकही 7/12 उतारा त्याच्याकडे नसला तरी त्याला मागच्या रेकॉर्डवरून संपूर्ण जमिनीचा शोध लावता येईल. सर एक फोन येतोय वाशिमवरून, संदीप सोनावणे काहीतरी विचारू इच्छितात. संदीपराव. हां सर.
आवाज येतोय, प्रश्न विचारा, सलग टीव्हीचा आवाज कमी करा लगेच. हा सर, आमची जमीन सर देवस्थानाची आहे. हॅलो, विचारा, आवाज विचारा येतोय. विचारा. हा सर, देवस्थानाची जमीन आहे. तर आमच्या आजोबापासून आमच्या ताब्यामध्ये आहे जमीन, आमच्या नावाला आहे, सर्व आहे. तरी अशा जमिनीला काही धोका आहे का? नाही, अशा जमिनीला कोणताही धोका नाही. फक्त एकच तुम्हाला सांगायचं आहे मला की इतर सगळी वतनं जेवढी महाराष्ट्रामध्ये होती अशी वतनं खालसा करण्यात आली, परंतु देवस्थान इनामाचा कायदा अजून झालेला नाही. काही राज्यांमध्ये तो झालेला आहे. तशा पद्धतीचा कायदा ज्यावेळी होईल त्यावेळी तुमच्या जमिनी कायदेशीररित्या कुठल्या तरी कायद्याच्या कक्षेमध्ये येतील. तोपर्यंत जमीन तुमच्याकडेच राहील. काही कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला मला दिसत नाही. फक्त अशा जमिनीच्या बाबतीत एक लक्षात ठेवायला पाहिजे, जमिनीचा खरा मालक कायद्याने कोण असेल तर देव आहे देवस्थान इनामांच्या बाबतीमध्ये, आणि नंतर दुय्यम स्थान तुम्हाला आहे. म्हणजे ज्याला म्हणतात पहिला मालक कोण तर देव, दुसरा मालक कोण तर जमीन कसणारा माणूस. तर हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा असं होतं की देवाची जमीन म्हणजे माझी जमीन, असा विचार अशा व्यक्तींनी करू नये. देवाची जमीन आपण विश्वस्त म्हणून धारण करतो, असं स्थान त्याला आहे. परंतु निश्चितपणे आजच्या व्यावहारिक जगामध्ये जेव्हा हा देवस्थान इनामाचा कायदा होईल त्यावेळी तुम्हाला निश्चितपणे तुम्हाला कोणतं तरी एक निश्चित स्थान याच्यात मिळेल आणि त्याचा योग्य तो तुम्हाला मोबदला कायदेशीररित्या मिळेल. अशा प्रकारची तरतूद देवस्थान इनाम कायद्यामध्ये येईल. सर, एक महत्त्वाचा प्रश्न. आता आपण मगाशी पण बोललो की बांधावरून शेतकऱ्यांची भांडणं होतात. तर आता शेतीचं क्षेत्रफळ, नंतर बांध आणि त्याहून उद्भवणारी भांडणं, तर कायद्यामध्ये शासनाच्या तुमच्या या प्रोसेसमध्ये अशी काही तरतूद आहे की बांधासाठी इतके टक्के जमीन राखून ठेवली पाहिजे, असं काही आहे का त्याच्यात? नाही, ब्रिटिशांनी ज्यावेळी या जमिनी सगळ्या मोजल्या, हो, ज्यावेळी जमाबंदी करण्यात आली, हो, त्यावेळी प्रत्येक बांधाची मोजमाप ठरवण्यात आली होती. आत्ताच्या जमीन महसूल कायद्यामध्ये ही बांधाची मापं ठरवून दिलेली आहे. हो, आपल्याला असं दिसेल सर बांध म्हणजे इतक्या लांबीचा, एवढ्या रुंदीचा आहे. प्रत्येक गटांच्या मधली जमिनीचा बांध एवढ्या रुंदीचा आहे. साधारण 5 ते 12% जमीन ही आपली बांधणखाली गेलेली आहे. आणि अशा जमिनीचे बांध कोरून आता प्रत्यक्षात स्वतःची जमीन मोकळी सोडायची आणि बांध कोरत बसायचं, अशा प्रकारची जी वृत्ती आहे ती मात्र कमी व्हायला पाहिजे. बांधाची मोजमाप आजही रेकॉर्डवर आहेत, मोजणी नकाशामध्ये आहेत. आणि जर तुम्ही सर्वे नंबरचे नकाशे घेतले कुठल्याही शेतकऱ्याने तर सर्वे नंबरच्या याच्यामध्ये दाखवलेलं आहे की हे बांध कोणत्या पद्धतीचे आहे, त्याची रुंदी काय आहे आणि लांबी काय आहे. सर, आता जेव्हा तलाठ्याकडे जातो तर बरेच वेळा मी असं बघितलं की सामान्यांची एक मानसिकता झालेली आहे की तलाठी म्हटलं की घाबरतात. म्हणजे त्याच्या मागची कारणं अनेक असू शकतात. पण आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की तलाठ्याकडून जर तुम्ही 7/12 घेतला तर नेमकं तुम्ही काय तपासलं पाहिजे? कारण तुम्ही मगाशी सांगितलं की त्याचं थोडंसं वाचन करणं आवश्यक आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. काय वाचलं पाहिजे त्यांनी, काय तपासलं पाहिजे नेमकं? मी शेतकऱ्यांना असं सांगेल की 7/12 दरवर्षी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर 7/12चा उतारा जमिनीचा महसूल भरल्यानंतर त्याची प्रत घेतली पाहिजे. त्याच्याचबरोबर जमीन महसुलाची जी पावती आहे ती आपल्या फाईलला लावली पाहिजे. किंबहुना प्रत्येक शेतकऱ्याकडे आता स्वतःच्या जमिनींची एक चांगली फाईल असायला पाहिजे. या 7/12मध्ये त्याने काय पाहायचं? पहिली गोष्ट म्हणजे पीक पाणी सदरी दुसऱ्याचं नाव लावलेलं आहे का, नंबर 1. नंबर 2, इतर हक्कामध्ये आपण कर्ज घेतलेलं नाही पण आपल्याच बरोबर असणारा जो इतर सहभागीदार आहे त्यांनी काही कर्ज उचललेलं आहे का आणि त्याच्यावर आपल्यावर काही परिणाम होऊ शकतो का, हे तपासायला पाहिजे. बरोबर. त्याचबरोबर तिसरी गोष्ट आहे, कुळाचा हक्क जर असेल किंवा कुळ स्वतः 7/12 घेणार असेल तर आपला कुळ हक्क अबाधित आहे का नाही ते बघून तपासलं पाहिजे. ते त्याने सर, फोन घेऊया. अहमदनगरहून राम बर्डे काय विचारू इच्छितात? विचारा. हॅलो. हा, विचारा राम, आवाज येतोय. सलग प्रश्न विचारा आणि पटकन विचारा. हा सर, मला असं विचारायचंय की आमच्या गावामध्ये देवस्थानी जमीन आहे. बोला बोला, विचारा. हा सर, देवस्थानी जमीन आहे. त्या देवस्थानी जमीन त्या देवाची अशी परिस्थिती की आज रोजी त्याला दिवाबत्ती केली जात नाही. दिवाबत्ती जर केली जात नाही तर कमी त्या गावातील काही गुंड लोकांनी त्या जमिनीवरती ताबा मिळवला आहे. ते जमिनीवरती ताबा मिळवला तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. फक्त आमचं असं म्हणणं आहे की कमीत कमी त्या देवाची देखरेख केली पाहिजे. तर देवाची देखरेख जर नसेल करत तर त्यांनी जमिनीवर ताबा घेणं हे चुकीचं आहे. बरोबर, तुमचा प्रश्न कळला. ती जमीन, त्या जमिनीविषयी आम्ही कलेक्टरकडे जर दरखास्त देऊन जर गावाच्या ताब्यात जमीन देऊन
जर ते गावाने ठरवून एखादा व्यक्ती द्यायला पाहिजे, परंतु गावातील त्यांची मनगडशाही, अगर त्यांचा मॉब जास्त आहे गावामध्ये, त्याच्यामुळं त्यांना कोणी म्हणजे असं त्यांचे ऑब्जेक्शन घ्यायला लोक देतात. राम, प्रश्न कळला. मला असं म्हणणं आहे की कमीत कमी त्या देवासाठी तरी काहीतरी म्हणजे कोणीतरी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. एक गव्हर्नमेंटनी जे देवस्थानी जमिनी इथं याच्यावर लक्ष दिलं नाही. रेव्हेन्यू डिपार्टमेंट यांचं एकदम, ज्या महाराष्ट्रामध्ये जे रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या जमिनी आहेत ते आपलं माझं म्हणणं काय आहे की देवस्थानी जमीन आहे त्याच्याकडे महसूल डिपार्टमेंट अजिबातही लक्ष देत नाही. त्यांचा प्रश्न एकदम बरोबर आहे. देवस्थान इनामांच्या बाबतीत एक काळजी घ्यायला पाहिजे, ते म्हणजे गावाच्या हितासाठी आहे. खरं तर हे या बहुतेक जमिनी या पेशव्यांच्या काळामध्ये देवाला देण्यात आल्या होत्या आणि अशा जमिनींची काळजी घेण्यासाठी देवस्थानांच्या बाबतीत गावकऱ्यांनी मिळून ट्रस्ट करायला पाहिजे. ट्रस्ट जर नोंदवल्याशिवाय त्यांना ते वहिवाटदाराला बदलता येणार नाही आणि मग त्यातनं गुंतागुंत होईल. तर पहिल्यांदा त्यांनी ट्रस्ट करावा आणि कसणाऱ्या माणसाकडनं ही जमीन काढून घेऊन अन्य व्यक्तीकडे देता येईल. मंडळी, पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी म्हणजे संध्याकाळी 6 वाजता आपण कृषी दर्शनमध्ये चर्चेसाठी विषय निवडला आहे. बंदरावरील मासळीची हाताळणी हा विषय आपण घेतला आहे. याविषयीचे जर प्रश्न असतील तर जरूर तयार ठेवा. कार्यक्रमात तज्ज्ञ असतील देवानंद उईके, वरिष्ठ संशोधन संचालक, भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्था कुलाबा मुंबई, आणि दुसरे तज्ज्ञ असणारे डॉक्टर AS मोहिते, विभाग प्रमुख मत्स्य अभियांत्रिकी विभाग, मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी, आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे डॉक्टर शिल्पा मोडेकर. मंडळी, आपल्या पत्रांची आम्ही नेहमी वाट बघत असतो. आपल्याला जर काही सूचना आम्हाला करायच्या असतील, कार्यक्रम चांगला झाला पाहिजे अजून, तर आमचा पत्ता लिहून घ्या. कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आणि आपल्याला जर ईमेलच्या माध्यमातून आम्हाला सूचना करायची असेल तर आमचा ईमेल ID पण खाली दिला आहे, कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com आणि कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. सर, अत्यंत साध्या सरळ सोप्या भाषेत आपण आमच्या दर्शकांना, शेतकऱ्यांना जमिनीविषयी जे त्यांचे प्रश्न असतात, व्यवहाराविषयी अनेक गोष्टी आपण सांगितल्या. आपण इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झालात, मनापासून धन्यवाद. नमस्कार. थँक्यू, धन्यवाद. और हमारी टर्नओवर भी बढ़ती है.